डेटा रिकव्हर करून त्या आधारे प्राप्त होणाऱ्या माहितीवरून अधिक तपास करण्यात येणार आहे। आरोपीने जादूटोणा व भोंदूगिरीचा वापर करून कोणाची फसवणूक केली आहे, त्यात कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे काय याचाही तपास सुरू आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने अशोक खरात याला जर कोणी मदत केली असेल त्या सर्वांची चौकशी करण्यात येईल। आतापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी 6 पीडित महिलांना निष्पन्न करून त्यांचे त्यापैकी 5 पीडित महिलांच्या जबाबावरून 5 गुन्हे व 1 साक्षीदाराच्या जबाबावरून त्याच्या पत्नीविषयी घडलेल्या प्रकाराबाबत 1 गुन्हा असे 6 गुन्हे नोंद केले आहेत। या दाखल गुन्ह्यात आरोपी अशोक खरात याला अटक करून 24/3/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। आरोपीने भोंदूगिरी जादूटोणा करून केलेल्या अश्लील कृत्याबाबतचे व्हिडिओ ज्या साक्षीदाराने पोलिसांसमक्ष सादर केले त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणात आजपर्यंत एकूण 8 गुन्हे दाखल आहेत। या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे SIT कडे तपासात आहेत। 1 गुन्हा क्राईम युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांच्याकडे तपासात आहे। एकूणच अध्यक्ष महोदय, या संदर्भात अजून भरपूर माहिती मिळते आहे। आज जो काही मी अहवाल या ठिकाणी दिलेला आहे हा अंतरिम अहवाल आहे। रोज तपास, आता त्यांची कस्टडी वाढली आहे त्याची, त्यामुळे अजून जी काही आपल्याला पुरावा मिळाला आहे, अजून जे काही त्यातनं कनेक्शन्स मिळत आहेत त्याची तपासणी चाललेली आहे। पण काल सभागृहाची या ठिकाणी या संदर्भात निवेदन व्हावं अशी मागणी असल्यामुळे आत्तापर्यंतच्या तपासाचे निवेदन आहे। पुढे जो काही तपास होईल तोही सभागृहाला अवगत करण्यात येईल।